नाशिकमधील अत्यंत उच्चभ्रू आणि शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंटवाडीतील सेंटर पार्क या निवासी प्रकल्पात सुरू असलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरिबांच्या हक्काच्या घरावर डोळा ठेवून तिथे थेट मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांनी हा कथित लँड जिहादचा डाव उधळून लावला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून बिल्डर लॉबीच्या संशयास्पद हालचालीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उंटवाडी रोडवरील सेंटर पार्क या भव्य गृह प्रकल्पातील अनेक फ्लॅट्स बांधकाम व्यावसायिक पिंकेश शाह भाविक ग्रुप यांनी नागपूरच्या एका हॉस्टेल व्यवस्थापन कंपनीला करारावर दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व फ्लॅट केवळ मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह म्हणून वापरले जाणार होते. हिंदू बहुल रहिवासी क्षेत्रात अशा प्रकारे गुपचूप वसतिगृह सुरू करण्याच्या प्रयत्नामुळे स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सांस्कृतिक शांततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या गुप्त हालचालीचा सुगावा लागताच भाजप नेते सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊन त्यांनी थेट सेंट्रल पार्क गाठले. यावेळी झालेल्या आंदोलनाने परिसर दणाणून गेला. या प्रकल्पात राहणाऱ्या महिला आणि नागरिकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत आमच्या मुलांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेचा काय असा सवाल करत रहिवाशांनी बिल्डरच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. सर, आम्ही एकत्र जमलो आहोत, पण आता हे सेंट्रल पार्क आहे. ते सेंट्रल पार्क मध्ये रेसिडेन्सी म्हणून इथं आहे. बघून घ्या तुम्ही. रेसिडेन्सी आहे. आम्ही 6 वर्षापासून फ्लॅट बुक केलेले आहे. आम्हाला बुक करताना त्यांनी सांगितलेले मॉमेडियन लोक आम्ही बुक करत नाही की कोणाला आम्ही त्यांना फ्लॅट देणार नाही. मग आम्हाला आता 6 वर्षानंतर आम्हाला 2-4 दिवसापासून ही मेसेज कळला की मॉमेडियन लोक हॉस्टेलला देणार आहे, कमर्शियलचा. तर आम्हाला हे मान्य नाहीये. आमच्या ह्या म्हणजे प्रत्येक आमच्या फॅमिलीमध्ये आणि मुस्लिम हे हॉस्टेल आम्हाला अजिबात मान्य नाहीये सर. त्याच्यामुळे आम्ही येऊ पण देणार नाही आणि ते हॉस्टेल पण चालू देणार नाही. बिल्डर पिंकेश शाह आहे आणि त्यांनी 4 कॉट टाकलेत. आज सकाळी सुद्धा त्यांचा डायरेक्ट टेम्पो आलेला आहे. डायरेक्ट एवढा माल भरून आलेला. आम्ही त्यांना धमकी देतोय. डायरेक्टली आम्ही गेटच्या बाहेरच ठेवलेले. आम्ही येऊ देणार नाही आणि हे होऊच देणार नाही. आश्वासन त्याने स्वतः अजिबात येऊ देणार नाही आणि स्वतः आता हे असं करतोय. हे चुकीचं आहे ना. त्यांनी हॉस्टेलवाले त्यांनी पूर्ण सगळे ते आता माल पाठवलेले आहे त्यांनी गाडी भरून, पण आम्ही ती गाडीमध्ये येऊ देणार नाही. अजिबात येऊ देणार नाही. ही गोष्ट होणारच नाही. आम्हाला मान्य नाहीये. आम्हाला कोणत्याच मेंबरला त्यांनी विचारलेलं नाहीये. आम्ही ही गोष्ट करतो आहोत. आम्हाला कोणत्याच मेंबरला मेसेज नाहीये. हा नमस्कार. आम्ही सेंट्रल पार्क या रेसिडेन्शियल प्रोजेक्टचे सगळे रहिवासी आहोत. या प्रोजेक्टला बांधणारा बिल्डर आहे पिंकेश शाह भाविक ग्रुप. खेतवाणी LLP खेतवाणी सोबत त्यांनी एक LLP केलेली होती. या प्रोजेक्टमध्ये आम्हाला फ्लॅट विकताना बिल्डरकडनं सांगण्यात आलं होतं की हा एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट राहील जिथे आम्ही शांततेने आमच्या परिवारासोबत राहू शकू. परंतु मागच्या काही दिवसांपूर्वीच आम्हाला कळालं की बिल्डरकडून एक नागपूरचा एक फर्म आहे हॉस्टेलवाला म्हणून, त्यांना हे इथली एक पूर्ण विंग 72 फ्लॅटची आहे, तशा 2 विंग त्यांना देण्यात येत आहे हॉस्टेलसाठी. डी आणि ई विंग. या विंग्स आहेत प्लॅनमध्ये, बिल्डिंग प्लॅनमध्ये जो आपण रेराला सबमिट केला आहे किंवा नगरपालिकेला सबमिट केला आहे त्यानुसार रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, जिथे किचन असलं पाहिजे, जिथे बाल्कनी असल्या पाहिजे. आणि सध्याची परिस्थिती जर तुम्ही तिथे वरती जाऊन बघितली तर तिथे त्यांनी किचन तोडून टाकले, तिथे रूम्स केलेत, दरवाजे लावलेत, बाल्कनी सुद्धा काढून टाकलंय, तिथेही रूम केलेत. हे या अनुषंगाने की तिथे एका फ्लॅटमध्ये हॉस्टेलमध्ये 5-5, 6-6 विद्यार्थी राहतील. इथे एकूण म्हणजे पाहायला गेलं तर विद्यार्थी एका विंगला. तुमची आता मागणी काय? आमची मागणी हीच आहे की इथे हा रहिवासी प्रोजेक्ट आहे. रहिवासी प्रोजेक्ट मध्ये बॅचलर विद्यार्थी आणि व्यावसायिकरित्या इथे कामं करणं हे अजिबात याच्यासाठी आमची मान्यता नाही आहे. बोला. मी क्रिस्टन आपलं सेंट्रल पार्क मधून बोलते. तर आम्हाला जे सांगितलेलं आहे का हा जो भाग मुलांना PG म्हणून देण्यात येत आहे तर तो आम्हाला मान्य नाही आहे. आणि ए विंग मध्ये ऑलरेडी 4 प्लॉट त्या मुलांना देण्यात आलेले आहे. 4 मुलं आलेले आहे, तरी हे महिलांसाठी असुरक्षित आहे.
तरी आम्हाला याचा विचार करून आम्हाला ते जी घटना झालेली आहे TCSची ची घटना समोर घेऊन आमच्या महिलांसाठी ते असुरक्षित आहे, म्हणून आम्ही हा प्लॅट यांना PGला आणि ह्या जो साईन केलेला आहे, जो विकत घेतलेला आहे, त्यांना आम्ही देणार नाही. ही आमची ठामपणे हॉस्टेलचे मुलं आमचे मुलं एकत्र आलेच ना सर. मग ते हे आमची ठामपणे मत आहे, सर्व महिलांचं ठामपणे मत आहे. समजा तुम्ही त्यांना टाकायचं असेल ना, आम्ही पण आमचे फ्लॅट देऊन टाकू. त्यांनी सगळे फ्लॅट देऊन टाका. नाही आमचे 6 वर्षापासून आमचे व्याज जाईल आणि आजचं व्हॅल्युएशन त्यांनी आमचे पैसे देऊन बिल्डरांनी जर त्यांना दिला मुलांना, PG वाल्या मुलांना, आणि त्यांनी कोणी जो घेतलेला आहे फ्लॅट विकत, तर त्यांना आम्ही इथं ठामपणे सांगतो की आम्ही त्यांना येऊ देणार नाही. कारण हा महिलांचा आणि मुलींचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आणि जगामध्ये आता काही काही घटना घडत आहे, आणि घटना घडल्यानंतर पोलीस लोक त्याचा फायदा काहीच होत नाही. म्हणून आम्ही यांना ह्या विषयावर देणार नाही म्हणजे नाही. खेतवानी लॉन्स हा या भूमीचा जुना परिचय आहे. या ठिकाणी तो लॉन्सचा वापर बंद करून त्यांनी या ठिकाणी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ठिकाणी केला. त्यामध्ये 672 फ्लॅट त्यांनी निर्माण केले आहेत. त्यामध्ये EWS साठी 20% फ्लॅट सोडणं हे आवश्यक आहे, परंतु ते म्हटले की 2003चा पूर्वीचा लेआउट आहे, असं काहीतरी त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे. बघूया आता, त्याच्या खोलात मी अजून गेलो नाही, पण जाईल मी त्यावेळी या खोलामध्ये. की ज्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलं या ठिकाणी, ते मला योग्य वाटलं नाही. कारण कुठलेही कमर्शियल प्रोजेक्ट किंवा रेसिडेन्स प्रोजेक्ट करताना 20% EWS आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोडावं लागतात, आणि त्या दृष्टीने त्यांनी बांधकाम केलं आहे 1 BHK. परंतु ते हॉस्टेल तयार करून एका मॉमेडल संस्थेला देणं ही कृती जी आहे त्यांची निषेधार्थ आहे. कारण हा रेसिडेन्स प्रोजेक्ट आहे आणि त्यांना ते कमर्शियल यूज करायचं आहे, हॉस्टेल म्हणून वापरायचं आहे. यामध्ये नागपूरची जी कंपनी हॉस्टेलवाला म्हणून कंपनी आहे, त्याच्याशी त्यांनी ॲग्रीमेंट केलं असं मला प्राथमिक अंदाज या ठिकाणी दिला. पण प्रत्यक्ष मालकाशी बोलल्यानंतर ते म्हटले की आम्ही ॲग्रीमेंट केलेलं नाही. परंतु वस्तुस्थिती समोर येईलच. पण ह्या भूमीमध्ये स्वतः खुद आडवाणी साहेब, स्वतः वाजपेयी साहेब या भूमीमध्ये त्यांचे पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यांचं वास्तव्य इथं होतं आहे, एक दिवसासाठी का होईना. पण अशा भूमीमध्ये अशी कृती करणं बिल्डरनं हे अशोभनीय आहे. आणि निश्चितपणाने याचा निषेध हा आम्ही तीव्र शब्दामध्ये इथं निश्चितपणाने करतो. पण ह्या सर्व ओनर्सच्या पाठीशी सुधाकर बडगुजर म्हणून आजही आहे, उद्या राहील आणि कायम राहील. आज या ठिकाणी सेंट्रल पार्कच्या 2 विंग हॉस्टेलवाला कंपनीला रेंट म्हणून बिल्डरने दिलेल्या होत्या. नागरिकांनी ज्या वेळेला काल आमच्याशी संपर्क केला, त्यावेळेस प्रथमदर्शनी अशी माहिती मिळाली की ह्या 2 विंग हॉस्टेलवाला कंपनीचा ओनर जो आहे तो मॉमेडियन आहे, आणि त्या सर्व ठिकाणी मॉमेडियन वस्ती येणार आहे. तर ती मॉमेडियन वस्ती आल्यानंतर हा एक प्रकारचा लँड जिहादचा प्रकार आहे. आणि मागील काळामध्ये आपण TCS कंपनी बघितल्या असेल किंवा नाशकात इतर घटना बघितल्या असतील, तर लव जिहादच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे. तर ह्या नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. त्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन बिल्डरशी आदरणीय आमचे नेते सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली बोलून त्यांचा प्रश्न सोडवलेला आहे. भाजप नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे संबंधित बिल्डर आणि हॉस्टेल चालकांची मोठी गोची झाली असून या घटनेमुळे नाशिकमध्ये लँड जिहादच्या मुद्द्याने पुन्हा तोंड वर काढले आहे. गृहनिर्माण प्रकल्पामध्ये अशा प्रकारे गुपचूप होणाऱ्या बदलांवर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सुधाकर बडगुजर यांच्या या दणक्यामुळे तुर्तास तरी हा घाट रोखला गेला असून भविष्यात अशा प्रवृत्तींना थारा देणार नाही असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे.